हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज खूप स्पेशल डे आहे कारण आज माझ्या पप्पांचा बर्थडे आहे। तर सेलिब्रेशन करून आम्ही डिनरला जायच्या प्लॅनमध्ये चौघं, कारण मोस्टली खूपदा असं होतं म्हणजे मम्मी पप्पा तर जातात डिनरला, पण मी पुण्यात असते। मी आल्यावर म्हणजे मी थोडे दिवस कागलमध्ये म्हणजे माझ्या सासरी, मग थोडे दिवस इकडे असं होतं माझं। जेव्हा मला वेळ असतो तेव्हा अदूला नसतो, किंवा अदूला जेव्हा असतो तेव्हा मला नसतो, असं नेहमी होत राहतं। पण फायनली आज आम्ही चौघं एकत्र चाललोय। इकडे रिमझिम पाऊस पण चालू आहे, वातावरण खूप छान आहे। तर आता सेलिब्रेशन करून आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे। बघू शकता तुम्ही, म्हणजे थोडासा पाऊस पडलाय, जास्त नाही, आणि वातावरण किती छान झाले तुम्ही बघू शकता। म्हणजे आत्ताच पाऊस पडून गेला थोडा, पण वातावरण खूप छान झालंय। पप्पांचं बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे। मम्मी होय, ओवाळीस चला, ऑप्शन चालू आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे म्हण। केक कसा आहे? मस्त, छान आहे। हनी रोज फ्लेवर आहे। फ्लेवर छान आहे। हॅपी बर्थडे मला द्या तिला, पहिला द्या, मोठा द्या हेच पाहिजे पीस। थोडं। तर आज पप्पांचा बर्थडे आहे, तर आम्ही इथं जेवायला आलेलो आहे साधना हॉटेलला। फायनली पोचलेलो आहे, म्हणजे वेळेत आहे, ऑन टाइम आहे, जास्त वेळ झालेला नाही। बघू आता मेन्यू डिसाईड करणार। आता आज काय नॉनव्हेजच खायचा विचार आहे तसं। काय खायचंय? व्हेज नॉनव्हेज? नॉनव्हेज नॉनव्हेज विषयच नाही। साधना स्पेशल मटन मध्ये काय काय आहे? चिकन 65, लॉलीपॉप, मंचुरियन, चिल्ली। लॉलीपॉप घेऊया काय? लॉलीपॉप घे एकदम। तर पप्पांचं बर्थडे सेलिब्रेशन घरीच झालेलं आहे। जेवायला आम्ही बाहेर आलेलो आहे डिनरसाठी। तर मेनू पण आता सांगितलेलं आहे, आणि हॉटेल पण छानच आहे। आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो इथं। स्टार्टरला लॉलीपॉप सांगितलं ना, बघा ह्याच्या आवडीचं सांगितलंय, आणि जो मेन कोर्स आहे तो पप्पांच्या आवडीचा आहे। हे किती छान दिलंय ना, मन आणि घर किती मोठं आहे महत्वाचं नाही, मनात आणि घरात आपलेपणा किती आहे महत्वाचं। एक नंबर। बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे आले वाढदिवस इकडे इंडिया आयर्लंड मॅच चालू आहे। सिटिंग अरेंजमेंट बघू शकता तुम्ही। इकडून आला की इकडे फॅमिलीसाठी सेपरेट आहे। कट्टर रोहित शर्मा फक्त कसा आहे? एक नंबर। आणि ते आम्ही जेवायला बसलेलं जागा आहे। आता आम्ही खूप दिवसानंतर चौघं एकत्र आलोय, म्हणजे काय नाही तर काय बिझी होतच, किंवा पप्पाच आणतात घरी, किंवा जाणं असं होतच नाही। खूप दिवसानं चौघं एकत्र आलेलो आहे आम्ही पप्पांच्या बर्थडेच्या निमित्त। हे काय कारण झालंय, येत असतो आम्ही नेहमी, पण नंतर जॉबमुळं मी तिकडं पुण्याला, पप्पांचं काम असतं, आदूचं काम असतं, तर त्यामधून असा परफेक्ट असं म्हणजे असं सगळ्यांचा योगायोग जुळून नाही येत नेहमी। तर हे भारी वाटत आहे, मस्त वाटत आहे। चला आता आपण प्रत्येकाला विचारूया की कसं वाटत आहे। पप्पा कसं वाटतंय बर्थडे? मम्मीला विचारूया। सगळे एकत्र आले म्हणून छान वाटायला। हा ना, एक कोणतं कमी असायचं। हा, मी तर नसायचीच नाही, आदू नसायचं, दोघं असायचं, आम्ही तिघं, नंतर आम्ही तिघं असं असायचं। याला विचारूया।
चौघा आल्यावर बाहेर भारीच वाटते. फायनली स्टार्टर आलेलं आहे. आलाय तोपर्यंत बघा यांनी खायला पण चालू केलेलं आहे. इथे आम्ही म्हणजे या हॉटेलची जी स्पेशालिटी आहे, स्पेशल डिश आहे ती घेतलेली आहे मटनमध्ये. साधना स्पेशल मटन बघू शकता काय काय इथं. मटन स्पेशल आहे म्हणजे हॉटेलची स्पेशालिटी आहे ती डिश आहे. तांबडा पांढरा रस्सा आणि आम्ही रोटी घेतलेली आहे. कसं आहे टेस्ट? कशी आहे? एक नंबर आहे ना. आता आमचं जेवण खाऊन मटन सगळं खाऊन झालेलं आहे. तर आता फायनली सगळी आईस्क्रीम खात आहेत. पण मी आईस्क्रीम नाही घेतलेलं. ऑलरेडी माझा घसा खूप बसला आहे. आधीच औषध चालू आहे. आईस्क्रीम म्हणजे बघितल्यावर खाऊच वाटतं. म्हटलं ह्यावेळेस नाही खायचं नाही तर जास्त आजारी पडणार. कारण सगळ्या ट्रीप पुरुष सगळं ते गार वगैरे खाल्लेलं माझं एकतर सगळं एकदम बाहेर पडलं आहे. त्यामुळं आता कंट्रोल केलं आहे आईस्क्रीम खायचं. तर इथं बघ आईस्क्रीम खात आहेत सगळे. तर आज बड्डे सेलिब्रेशन पण झालं, डिनर पण झालं, छान झालं फॅमिलीसोबत. तर परत भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा.